नमस्कार, वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी तांदूळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत। तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि बनवायला सुद्धा कमी वेळ लागतो। तर साहित्य बघूया। इथे मी 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं गाजर मी इथे किसून घेतलेले आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक कापून घेतलेला आहे। थोडासा कोथिंबीर 5 ते 6 मी इथे कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेले आहे। थोडंसं चिली फ्लेक्स, चवीनुसार मी इथे मीठ घेतलेले आहे। 2 ते 3 हिरवी मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे। अर्धा चमच मी इथे जिरे घेतलेले आहे। आपण डोस्यासोबत चटणी बनवणार आहोत, तर थोडंसं खोबरं, 2 ते 3 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 कढीपत्त्याची पाने आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे। खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवू शकता। तर पहिले आपण डोश्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊ। एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं। त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, गाजर, हिरवी मिरची, जिरं, थोडंसं चिली फ्लेक्स, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकूया। चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया। आता यामध्ये आपण पाणी टाकू। तर 1 वाटी तांदूळाच्या पिठासाठी आपण इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी टाकून सर्व साहित्य आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। तर पीठ आपण छान असं मिक्स करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवू आणि 5 मिनिटं हे पीठ साईडला ठेवू। तोपर्यंत आपण डोश्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक असं वाटून घेऊ। तर छान अशी खोबऱ्याची चटणी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्ही याला कढीपत्ता, राईची फोडणी सुद्धा देऊ शकता किंवा अशी सुद्धा ठेवू शकता। चटणी तयार झाली। आता आपण डोसे बनवायला सुरुवात करू। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल किंवा तूप सुद्धा लावू शकता। पॅन गरम झाला। आता इथं बॅटर सुद्धा आपलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटर मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ खाली बसणार नाही। आता आपण डोसे बनवायला सुरुवात करू। तर पॅनवरती पीठ टाकून घेऊ अशा पद्धतीने। मीडियम ते हाय फ्लेमवरती छान असा खमंग आपण डोसा भाजून घेऊ। तर 1-2 ते 3 मिनिटं आपण छान असा खमंग डोसा इथे भाजून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता याचे कडा सुद्धा छान असे निघालेले आहे आणि अलगद हा डोसा निघून येते। तर डोसा मी इथे पातळ बनवलेला आहे, तर त्यामुळे मी एका साईडने भाजणार आहे। तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा भाजू शकता। तर छान असा खमंग कुरकुरीत डोसा आपला इथे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता। आता अशाच प्रकारे आपण दुसरा डोसा सुद्धा बनवून घेऊ। दुसरा सुद्धा डोसा आपला इथे तयार झालेला आहे। अगदी कमी वेळामध्ये हे डोसे तयार होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात, खमंग लागतात। डोसे गरम असतानाच शक्यतो खायचे। थोडेसे थंड झाले की मग हे डोसे नरम होतात। तर तुम्ही बघू शकता इथे छान असे डोसे आपले इथे तयार झालेले आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।